नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. आज खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपण रोज श्वास घेतो पण सोडतो, पण आपल्याला त्यामागचं विज्ञान हे माहीत आहे का? तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विज्ञान भैरवतंत्रामध्ये ज्ञानाला 112 विधीमध्ये सांगितले आहे, परंतु 111 श्वासाची अशी विधी आहे जी सर्वात सरळ आणि सर्वात प्रभावशाली मानले जाते. त्यामध्ये मॅनिफेस्टिंग्समध्ये सुरुवातीलाच त्याचं उत्तर आहे. महादेव स्वतः या विधीला करत होते असं म्हणतात. हिंदू शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. ही महादेव म्हणतात की श्वासो गती विरोधेषु अनंत भैरवी स्थिती. याचाच अर्थ म्हणजे श्वास आणि श्वासाची गतीमध्ये भैरवीची स्थिती अनुभवू शकतो. म्हणजे की आपण जेव्हा श्वास घेत असतो आणि जेव्हा श्वास सोडतो तर यामध्ये प्रश्वास या दोघांमध्ये एक छोटासा विराम असते. याच विरामामध्ये आपण आपल्या अंतःकरण जे मन असते त्यामध्ये दिव्य स्थिरतेचा अनुभव आपल्याला होऊ शकते. या स्थितीला भैरवी स्थिती असे म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण 3 स्टेप ब्रीदिंग मौल्यवान ज्ञान जे आपल्या अर्थात जीवनामध्ये श्वास आणि जीवन एकच आहे, कारण ही जन्मासोबत येते आणि मृत्यूनंतर निघून जाते. हे श्वासातच आहे. जी चेतना वेगवेगळ्या रूपात आकार घेत असते, मग ते कोणताही प्राणी, पक्षी, माणूस, जीव, देवता या सर्वांमध्ये ही क्रिया घडत असते. जेव्हा श्वास बदलता येतो तेव्हा व्यक्ती जीवनात आणि चैतन्यता सुद्धा बदलू शकतो. ही क्रिया म्हणजे भौतिक क्रिया जी आपल्या सर्व इच्छांना पूर्ण करू शकते. 111 वेळेस अशी विधी सांगितली आहे की यालाच सोहम विद्या असे म्हणतात. सोहम विद्या ही श्वासावर अशी लय तयार करत असते ज्याने आपला अभ्यास आपण दिवसातून 111 वेळेस जरी केला तरीही काही दिवसात चेतना जागृत करत असते. सोहम विद्याचा इतिहास आजपासून 3500 ते 4000 पर्यंत ही जुनी विद्या आहे. याचा उल्लेख वेदामध्ये, हिंदू शास्त्र धर्मामध्ये, पुराण ग्रंथ, उपनिषदामध्ये केलेला आहे. अर्थवेदामध्ये सांगितले आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणजेच की अर्थ व्यक्तीची आत्मा आणि सर्वव्यापी चेतना ही एकच आहे. त्यातलाच जागृत करण्याच्या प्रक्रियेला सोहम विद्या असे म्हणतात. भगवद्गीतेनुसार जो कोणी जन्माला येत असतो त्याचा मृत्यू निश्चित असतो, पण त्यामध्ये आत्मा नावाचं एक तत्व असते जो कधीही मरत नाही किंवा कधी सुद्धा जन्म घेत नाही. जेव्हा आपण शांत बसतो, डोळे लावतो आणि श्वासावर ध्यान देत असतो तेव्हा आपण माणूस रूपाने सोहम या जपाचा अध्ययन करत असतो. अर्थातच सोहम ध्वनीवर ध्यान केंद्रित होते. सोहम या ध्वनीला ऐकणे एक विशेष लय तयार होते. जर आपण लक्ष दिले तर प्रत्येक श्वासाद्वारे ध्वनी तयार होते आणि प्रत्येक श्वास सोडल्यानंतर हम अशी ध्वनी निर्माण होते. यावर आध्यात्मिक सद्गुरू म्हणतात की तुम्ही जर तुमच्या शरीराला स्थिर ठेवले तर तुमचं शरीर हे 15 ते 20% तुम्हाला वाटते तसं तयार होते आणि आपल्या शरीराची मनातली एकता, स्थिरता, जागृतता बनली तर आपलं जीवनामध्ये 50 ते 60% जीवन आपण बदलू शकतो. तसेच तुम्ही जर तुमची ऊर्जा तीव्र आणि स्थिर बनवली तर 100% तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही पात्र ठरता. जेव्हा आपण खोलवर श्वास घेतो आणि शांत बसत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये तो खोलवर श्वास जाऊन अंतर्मनामध्ये चेतना जागृत करत असते. त्यामध्ये येतात इडा, पिंगला, सु, शु, मीना पूर्ण आहेत. इडा आणि पिंगला आपल्या शरीराला 2 सिग्नल देत आहेत जे आपल्या शरीरातून अनेक ठिकाणी जाऊन ऊर्जा निर्माण करत असतात. इडा ही स्त्री पक्षाला दर्शवते आणि तसेच की आपल्या शरीरामध्ये मन आणि बुद्धी, आणि पिंगला ही ऊर्जा आणि चेतना जागृत करत असते. त्याचबरोबर पिंगला ही पुरुष पक्षाला दर्शवत असते. यालाच शिव असे सुद्धा म्हणतात. आणि जेव्हा
शिवशक्ती एकत्र होते, म्हणजेच की इडा आणि पिंगला नाडी सुषुम्ना मध्ये जेव्हा स्थिर होते तेव्हा मुक्ती, विच्छा सर्व प्राप्त करण्याची क्षमता आपल्यामध्ये जागृत होत असते. यालाच मेडिटेशन असे सुद्धा म्हणतात. 111 वेळेस श्वासाचं रहस्य जे स्थिर करू शकते. उदाहरण घेऊ. हनुमानाच्या चित्रामध्ये इडा आणि पिंगला सुषुम्ना स्थिर होण्याचं दर्शवलंय. बघितलं तर रामाचे चित्र डाव्या बाजूला दिसते आणि सीतामातेचं चित्र उजव्या बाजूला दिसते. हनुमान असे योगी होते पिंगला या नाड्यांना सिद्ध केले होते आणि याचा उल्लेख हनुमान चालीसामध्ये सांगितला आहे. अष्टसिद्धी नवविधा के दाता, अस्वर दिन जानकी माता. अष्टसिद्धीचा अर्थ म्हणजेच की अनिमा, महिमा, गहिमा, लगिमा, प्राकाम्या, विशिष्य, वशित्व आणि सर्वात शेवटी कामा वस्याहिता. आता याचा अर्थ हा आहे की अमिमा म्हणजे अणु एवढा लहान, महिमा म्हणजे की आपल्या शरीराला विशाल करणे म्हणजेच की मोठे करणे, गरिमा म्हणजे भारी होण्याची शक्ती, लहिमा म्हणजे हलकं होण्याची शक्ती, प्राकाम्य म्हणजे कोणत्याही गोष्टीला मिळवणे, विशित्व ग्रहण करणे किंवा मग ध्यान करणे, कोणतीही शक्ती आकर्षित करणे, वशित्व म्हणजे सर्व गोष्टींना आपल्याकडे ओढून आणण्याची शक्ती, शेवटी कामा वसायित्व कोणत्याही विच्छेला पूर्ण करण्याची शक्ती. जर आपण ध्यान दिले असेल तर सर्व गोष्टी मेडिटेशनमध्ये मिनिफिक्स्टिंगमध्ये जोडलेल्या आहेत. इडा नाडीला चंदन नाडी असे म्हणतात, चंद्र नाडी असे म्हणतात. ही थंडावा आणि शीतलता निर्माण करणारी असते. पिंगला या नाडीला सूर्यनाडी असे म्हणतात. उष्णता आणि ऊर्जा क्रियाशील करणारे कामं जे असतात याच्यामध्ये याची सहायता होते. सुषुम्ना ही नाडी पाठीच्या मणक्यामध्ये मध्ये जे भाग असते त्यामध्ये स्थिर असते आणि या दोघांनी नाडीचा समतोल राखण्यासाठी ही उच्च चेतना जागृत करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. ही नाडी जागृत करण्यासाठी अगदी सरळ उपाय. पहिली स्टेप, बेंबीपर्यंत श्वास घेणे. हा श्वास आपण खोलपर्यंत घेतल्याने सातही चक्र जागृत होतात आणि सक्रिय होऊन काम करण्यास तयार होत असतात. त्यालाच प्राण ऊर्जा असे सुद्धा म्हणतात. यासाठी तुम्हाला पाठीवर झोपायचे आहे आणि आपल्या बेंबीवर एक भारी पुस्तक ठेवायचे आहे. हात डोक्याच्या मागे ठेवा. प्रत्येक श्वासाद्वारे पुस्तक वरी उचलायचे आहे आणि छातीला न हलवता ही क्रिया करायची आहे. प्रत्येक दिवसाला 10 मिनिटं ही क्रिया करायची आहे. हळूहळू याचे टायमिंग तुम्ही वाढवू शकता. दुसऱ्या स्थितीमध्ये सरळ उभे राहा पण आपली पाठ भिंतीला लावू नका. आता श्वास घ्या. हाताला हळूहळू वरी न्या आणि नंतर श्वास घ्या. श्वास सोडताना हाताला मात्र खाली आणा. ही क्रिया जेव्हा पहिली क्रिया पूर्ण होते तेव्हा दुसरी स्टेप करायची असते. आता तिसऱ्या स्टेपमध्ये तरंगे लय निर्माण करणारी ध्वनी. श्वासामध्ये श्वासावर लक्ष द्या. ही क्रिया करत असताना तुम्हाला एका ठिकाणी मांडी घालून स्थिर बसायचं आहे. पण लक्षात ठेवा जेव्हा एक स्टेप आपण करत असतो तेव्हा ह्या बाकीच्या 2 स्टेप आहेत त्या करायच्या आहेत, जेणेकरून आपलं ध्यान हे व्यवस्थित होईल आणि आपल्याला आपल्या खोलवर आत्म्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप करून जे आहे श्वास ध्यान करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.